मित्रांनो, मला एक असा किस्सा सांगायचा आहे आमचा पहिल्याचा. म्हणजे आम्ही गावाकडं राहत होतो तेव्हाचा. आम्ही रोज पत्र घालायचं, भोई घ्यायची, भांडे घासायचे, स्वयंपाक करायचा, सगळं काही करायचं बरं का. शेताला जायचं मस्त. आम्हाला तेव्हा काय होतं माहीत आहे का, आमच्याकडं कुडाचं घर होतं. कूड होता. आमच्या घरी कूड होता, ताटवे तट्टी लावलेलं. आम्ही त्याच्यामध्ये राहायचं. आम्ही 2 जावा, 2 भाऊ, 2 सासू सासरे, असं मिळून 6 जण माणसं राहायचं. आम्हाला लेकरं बाळं नव्हती. पण तेव्हाचं आयुष्य लई चांगलं होतं मित्रांनो. आता खूप काही भेटलं आहे. खूप म्हणजे चांगलं खूप भेटलं आहे. घर आरशेशी, गॅसवर स्वयंपाक करायला, जेवायला नाना प्रकार. पण मित्रांनो तेव्हाचं लई चांगलं होतं. उठायचं, पारशी कामं करायचं, सडा सारवण करायचं, स्वयंपाक करायचं, शेताला जायचं, शेती बसून दिवसभर जेवायचं. पण ती मज्जा काहीतरी वेगळीच होती. पण त्याच्यासाठी मला म्हणायचं आहे, वडील माणसं राहणं घरामध्ये चांगलं असते. पण आमची सासूबाई काय राहिली नाही, गेली देवाघरी. सासरे आता गावाकडं राहतात जाऊबाई संग. आम्ही आता, मला 2 मुलं झाली, 2 मुलं आणि आम्ही 2 जण नांदेडला राहतो. गावाकडं काही राहत नाही, गावाकडं घर आहे तसंच. पण ती मजा खूप काही वेगळी होती. खूप काही असं काय आणायचं, करायचं, खायचं. पण आता सगळं काही भेटाले, पण त्यामध्ये चव नाही. चव तर सोडाच, पण प्रेम नाही. पुन्हा असं काही म्हणजे अशी उत्सुकता नाही. आमचं खूप छान होतं ते तेव्हाचं. आता खूप काही भेटाले, पण तेवढं तसं आपुलकी प्रेम हे काहीच राहिलं नाही आता. मया दया आणायचं, खायचं, खूप काही आहे आता. खूप भेटाले, खूप चांगलं. पण मला तर असं काय वाटणं. पण एका दिवशी त्या पण गोष्टीची खूप आठवण येते. पण काय करणार, आठवणीच राहतात. माणूसच राहते की नाही. नक्की सांगा मला कमेंटमध्ये. माझं काही खोटं वाटलं असेल तर तुम्हाला नक्की मला कमेंट करून सांगा की खरंच गडी हे खोटं आहे म्हणून. पण याच्यातलं काहीच खोटं नाही. आमचं खूप काही चांगलं होतं. आणि आता पण गावाकडं घर आहे, शेत आहे, सगळं आहे. पण आता जाणं होत नाही, राहणं होत नाही, काही होत नाही. त्यासाठी हे सिटीत राहणं काही कामाचं नाही. आज 4 भिंतीच्या आत राहणं आहे. गावाकडलं वातावरण लई वेगळं राहते. कोणाचं ताक, कोणाचं दही, कोणाचं दूध. इथं काय आहे, मेलं तर कोणी लवकर जवळ येत नाही. बरोबर आहे की नाही, नक्की मला सांगा कमेंटमध्ये.